नमस्कार. मी आर बी चाफळकर, आर बी चाफळकर होम्सचा डायरेक्टर. आज मला खूप आनंद वाटतोय की मला अशी एक संधी मिळाली आहे की ज्यामध्ये माझ्या एका साईटचा जन्मापासूनचा पूर्ण प्रवास शेअर करायची मला संधी मिळते. कुठली ही साईट, कुठला हा प्रकल्प, तर ते म्हणजे आनंदम. आमचा कोकणातला गुहागर येथे म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर तालुक्यातला आमचा हा एक प्रकल्प आहे जो 32 एकर जमिनीवर वसलेला आहे. अशा या आनंदम या आनंदी प्रकल्पाची माहिती त्याच्या जन्मापासून मी आज शेअर करतोय. या आनंदम या प्रकल्पात आमच्याकडे आहेत विविध आकाराची घरं जी अगदी तुम्हाला 500 फुटाचा प्लॉट आणि त्याच्यावर 300 फुटाच्या घरापासनं 3000 फुटाचा प्लॉट आणि 1000 फुटाचं घरं असे विविध किमतीचे, विविध लोकांना परवडू शकतील, विविध गरजा भागवू शकतील अशा या आनंदम या प्रकल्पाविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. कसा होतो बरं एखाद्या साईटचा प्रवास सुरुवात? आता ही जी आनंदम ही जी साईट आहे ही अगदी योगायोगाने गुहागरमधला हा प्रकल्प माझ्याकडे आला. माझे एक मित्र होते, त्यांनी मला एकदा सांगितलं की माझ्या एका मित्राची गुहागरमध्ये जमीन आहे आणि त्याला एका योग्य व्यक्तींना त्यांची जमीन पुण्यातले एखादे जर कोणी डेव्हलपर असतील तर त्यांना देण्याची इच्छा आहे. आणि म्हणून मी कोकणात गेलो, गुहागरमध्ये गेलो आणि त्याचे जे मालक यांची अगदी आमची पहिल्या बैठकीत वेवलेंग जुळली आणि ते म्हणले, चाफळकर साहेब, हा जर प्रकल्प जर करायचा असेल तर तुम्हीच करायचा अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि मग तिथून या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आणि नुसत्या ह्या जेव्हा वेवलेंग जुळून उपयोग नसतो, जेव्हा आपण एखादा प्रकल्प करतो तेव्हा अनेक लोक तिथे राहायला येणार असतात, त्यांचे पैसे गुंतवणार असतात, त्यांच्या आयुष्याची पुंजी तिथे लावणार असतात. त्याच्यामुळे डेव्हलपर म्हणून आमच्यावर खूप मोठी जबाबदारी असते की हा जो प्रकल्प आहे हा सगळा लीगल प्रूफ आपण ज्याला असं म्हणतो असा करणं खूप आवश्यक आहे. आणि मग तिथून आमची या प्रवासाची सुरुवात झाली, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण या जमिनीची जाहिरात देतो की जे टायटलसाठी अतिशय आवश्यक गोष्ट आहे की जाहिरात देऊन कोणाचा तर या जमिनीवर हक्क नाही आहे ना हे बघितलं जातं. मग आपले वकील याचे वेगळे वेगळे जुने सातबारे बघतात, याची अनेक वर्षाची हिस्ट्री जुनी काढून बघतात, या जमिनीचे फेरफार काय काय जे आहेत, काय काय या जमिनीच्या संदर्भात खरेदी विक्री किंवा कुठल्या बोजाची नोंद असेल तर या सगळ्या गोष्टीची ते माहिती त्या फेरफाराद्वारे घेतात. आणि ही जमीन डेव्हलप करण्याजोगी योग्य आहे का नाही याचा जो ओपिनियन देतात तोच टायटल ओपिनियन. आमच्या खिरे वकिलांनी हे सगळे कागदपत्र, विविध कागदपत्राची या मालकांकडे विचारणा केली आणि त्यांच्याकडेही सर्व कागदपत्र चोख होती. त्यांनी ही कागदपत्र दिली, यथावकाश पेपरमध्ये नोटीस दिली. टायटल ओपिनियन नंतर आमचं हे सगळं कागदपत्र झाल्यावर खिरे वकिलांनी टायटल ओपिनियन दिला. आणि हे झाल्यावर पुढची गोष्ट जी काही येते की इथे हा प्रोजेक्ट सँक्शन करायचा, जो टाउन प्लॅनिंगमध्ये सँक्शन करायचा. तेव्हा हा प्रोजेक्ट जेव्हा करायच्या आधी आम्ही टाउन प्लॅनिंगमध्ये जाऊन आलेलो असतो की आम्ही इथे जमीन विकत घेतोय, तर इथे आम्ही उद्या घरं बांधली तर टाउन प्लॅनिंगचं डिपार्टमेंट आम्हाला परवानगी देईल ना, ही आम्हाला माहिती कळल्यावरच आम्ही पुढे प्रोसीड होत असतो. तसंच ह्या प्रोजेक्टचंही आम्हाला टायटल ओपिनियन झाल्यावर आम्ही याचं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करून या पॉवर ऑफ अटर्नी आम्हाला मालकांनी या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला दिली. आणि नंतर पुढची जी स्टेज आहे सँक्शनिंगची, त्याच्या आधी आता आम्ही ठरवलं की ते प्रोजेक्ट तर करायचा आहे, पण कसा करायचा, कुठला करायचा, कशा पद्धतीने कोण लोक राहायला येतील या सगळ्याचा आम्ही विचार केला. किती पैशासाठी एखादं घर असावं याचाही आम्ही विचार केला. मग हा जेव्हा प्रोजेक्ट करायचा ठरवला तेव्हा मी कोकणात गेलो आणि कोकणामध्ये कशा तऱ्हेचं बांधकाम करतात, कुठल्या तऱ्हेचं रॉ मटेरियल उपयुक्त आहे, या बारीक बारीक गोष्टीचा विचार केला. अगदी योगाने सांगायचं म्हणजे मी कोकणात जेव्हा गेलो तेव्हा चिपळूण मार्गे गेलो आणि चिपळूणमध्ये जाताना मला एक विशिष्ट गोष्ट अशी लक्षात आली की तिथे 3-3 मजली इमारती आहेत, मोठ्या इमारती आहेत, पण त्याचा जो टेरेस आहे त्याच्यावर परत छपरावर मग त्यांनी काय केले, टेरेसवर असं पत्र्याचं परत उतरतं असं छप्पर घातले. मला कळेना हे काय. आणि मग त्याचा पुढे जेव्हा सांगोपांग अभ्यास केला तेव्हा अशा गोष्टी लक्षात आल्या की इथे पाऊस खूप पडतो, त्यामुळे वॉटरप्रूफिंगवर सारखा पावसाचा जेव्हा मारा येतो तेव्हा त्याच्यावर एक प्रकारचं लोड येतं. आणि हे वॉटरप्रूफिंगचं प्रत्येकाचं त्या आयुष्य तेवढं असू शकतं का, आणि हे जास्ती काळ टिकावं म्हणून त्या लोकांनी असं केलंय की जो छत आहे त्या छतावर उतरतं छप्पर करून त्या वॉटरप्रूफिंगचा सुद्धा पावसापासून बचाव करायचा. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी पहिला असा हा निर्णय घेतला की घर आपलं उतरत्या छपराचं पाहिजे, अध्यावृत आहे कारण तिथे पाऊस जास्ती आहे आणि पावसाचा सहजतेने निचरा व्हायला पाहिजे, त्यामुळे उतरत्या छपराचं घर हे निश्चित झालं.
आणि मग त्याच्यापुढे असा विचार केला की असाही एकदा मी विचार केला की ते कौलाची घरं करायला काय हरकत आहे, कारण बऱ्याच वेळा लोकांची अशी इच्छा असते की आपण कौलाचं घर करू, कौलार घर करू. माझंही असं एक स्वप्न होतं. पण नंतर असं लक्षात आलं की कौलार घर करू म्हणायचं ठीक आहे, पण आजकाल बऱ्याच वेळा कौलं बसवायला किंवा एखाद्या वेळी कौलं बसवलेल्या घराची दुरुस्ती करायला सुद्धा माणसं मिळतातच असं नाही. किंवा आता आमची साईट ही थोडीशी अशी मोठी 32 एकर जमिनीवर जेव्हा असल्यामुळे तिथं काही वेळा वेगवेगळे माकडं सुद्धा येतात. यांनी जर कौलावर उड्या मारल्या आणि कौलं जर ब्रेक झाली आणि जर दुरुस्त करायला आम्ही ताबा दिल्यानंतर ग्राहकाला जर योग्य माणसं मिळाली नाहीत तर त्याची अडचण निर्माण होईल. त्यामुळे घर नुसतं चांगलं बांधणं हे महत्त्वाचं नाही आहे, तर घर हे चांगलं बांधून पुढे सहजतेने ग्राहकाला, तिथं राहणाऱ्या व्यक्तीला मेंटेन करता यायला पाहिजे. किंवा असं म्हणूया कमीत कमी मेंटेनन्स निघाला पाहिजे. कमीत कमी मेंटेनन्स निघाला पाहिजे याच्या पाठीमागची भावना अशी आहे की सहजतेने मेंटेनन्स निघाला पाहिजे. म्हणजे आपण पूर्वी सुद्धा आपण जेव्हा गाड्या घेतो त्या गाड्यांना सुद्धा मेंटेनन्स आवश्यक असतोच. त्यामुळे घराचं मेंटेनन्स करणं ही वाईट गोष्ट नाही आहे. उलट घर जेवढं जास्त टिकावं आपली अशी इच्छा असेल तर त्याला चांगला मेंटेनन्स करणं आवश्यक आहे. म्हणजे उदाहरणार्थ 5-6 वर्षांनी रंग, कदाचित कोकणातल्या लोकांनी 4-5 वर्षांनी घराला रंग द्यावा, कारण पावसाचा मारा खूप असतो, फंगस साठू शकतं. ह्या सगळ्याचा विचार करून आम्ही अजून एक गोष्ट ठरवली की जरी कोकणात जांभा दगड असला, लोकांना तो असा एक्सपोज बघायला खूप आवडतो, हे जरी खरं असलं तरी काही वेळा जर जांभा दगडावर खूप पाऊस पडला तर त्याला फंगस साठू शकतं. आणि ते जर नीट काढलं नाही, लोकांनी साफ केलं नाही तर तिथे काळपट असा तो दिसायला लागतो. म्हणून आम्ही ठरवलं की जी भिंत करू त्याला प्लास्टर करू, आणि नुसतं 1 कोटचं नाही तर 2 किंवा 3 कोटचं प्लास्टर करू, ज्यायोगे जास्तीत जास्त काळ हे प्लास्टर टिकेल आणि पावसापासनं आतल्या भिंतींचा योग्य तऱ्हेने बचाव करू शकेल. म्हणजे आता आमचं घर ठरलं की स्लोपिंग ठरलं, प्लास्टर करायचं ठरलं, एक्सपोज नुसतं ब्रिकवर्क नको, कारण पावसाचा मारा जास्ती असतो. खारे वारे सुद्धा खूप असतात. या खाऱ्या वाऱ्याचा सुद्धा विचार करताना या ज्या, म्हणून आपण ॲल्युमिनियम खिडक्या या ज्या पॉप्युलर होण्याच्या पाठीमागचं कारण आहे, म्हणून आम्ही इथे ॲल्युमिनियम खिडक्या सुद्धा वापरतो. याचं कारणच सहजतेने असं की खाऱ्या वाऱ्याचा ॲल्युमिनियमवर परिणाम होणार नाही. पण हो, ॲल्युमिनियमचा विचार करताना मी यावेळी स्पेसिफिकली असा विचार केला की नुसत्या ॲल्युमिनियम विंडोवर पावडर कोटिंगपेक्षा ॲनोडाईज केलं तर कदाचित या सगळ्या वातावरणाला ते जास्ती काळ सस्टेन करू शकतील, हा एक विचार केला. आणि त्याच्याप्रमाणे ॲनोडाईज विंडो देण्याचं आम्ही या गोष्टी कबूल केल्या किंवा विचारात घेतल्या. किंवा अजून एक पुढची गोष्ट मला लक्षात आली की आपल्या ज्या बाहेरच्या फ्रेम्स असतात की ज्याच्यावर पाऊस पडू शकतील, तर त्या दरवाजाच्या ज्या फ्रेम्स आहेत ह्या आम्ही ठरवलं की आपण ग्रॅनाईटच्या देऊया, कारण फ्रेमवर मारा होऊन त्या फ्रेम जर लाकडाच्या खराब होणार असतील तर ते होऊ नयेत. म्हणून पुढचा विचार केला की दरवाजाच्या फ्रेम्स ह्या ज्या एक्सपोज्ड आहेत किंवा ज्या बाथरूममध्ये आहेत त्या आपण ग्रॅनाईटच्या करूया, म्हणजे त्या जास्ती टिकाऊ होऊ शकतील. म्हणजे हे घर कमीत कमी मेंटेनन्स करायला लागावं अशा पद्धतीने आम्ही हे घर डिझाईन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याप्रमाणे प्लॅन बनवला. म्हणजे आमच्या असं लक्षात आलं की नंतर मेंटेन करताना इथं राहणाऱ्या लोकांना लाईटचं बिल कमी यावं, किंवा आपण जे पाणी पंप करतो आणि पंप करून नंतर ते पाणी प्रत्येक घराला येतो, असं एकदा आमचा विचार मनात आला की प्रत्येक घराला आत एक टाकी द्यावी. आणि मग असं लक्षात आलं की अरे आपण टाकी द्यायला काहीच हरकत नाही, त्या टाकीमध्ये पाणी 200 लिटर 500 लिटर जे काय असेल ते त्याच्यामध्ये राहू शकेल. पण इथं जर लोक 2 दिवस आणि 4 दिवस राहिली आणि नंतर जर 2 महिने राहिलीच नाहीत तर ते पाणी टाकीतलं तसंच साठून राहील. आणि आज आपण सगळीकडे बघतो साठलेल्या पाण्यात डास होतात, वेगळे रोग होऊ शकतात. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही ठरवलं की नाही, प्रत्येक बंगल्याला 8 टाकी नको, आपण जी मेन टाकी आहे बाहेर तिथे पाणी देऊ. जेव्हा लोक इथं राहायला येतील तेव्हा आपोआप त्यांना त्या नळ सोडला की पाणी येईल, पण ते ताजं पाणी येईल, खूप दिवसाचं साठलेलं पाणी येणार नाही. त्यामुळे ह्या अशा विचारांनी ही साईट पुढे जात राहिली. मग असं लक्षात आलं की कोकणात बऱ्याच वेळा लोकांचा असाही समज असतो की अरे आपल्याला इथं खूप घाम येतो, खूप गरम होतं. तर एक गोष्ट आपण विसरतो की जेव्हा 32 एकरची जेव्हा जमीन असते तेव्हा ती जेव्हा ओपन असल्यामुळे तिथं वाऱ्याचा फ्लोही चांगला असतो, व्हेंटिलेशनही चांगलं असतं. आपण बऱ्याच वेळा अर्बन गोष्टीत शहरात राहून गावातला विचार करतो. शहरातलं वारं हे अडतं, एकमेकाच्या बिल्डिंगमुळे अडतं, सूर्यप्रकाश सुद्धा कित्येक ठिकाणी एकमेकाच्या बिल्डिंगमुळे अडतो. तशी इथे ही गोष्टच होऊ शकत नाही, कारण इथे हे व्हेंटिलेशन भरपूर असल्यामुळे वारं छान आहे, इथे आसपास झाडंही खूप आहेत. आणि मग इथे जेव्हा झाडं लावायचा विचार आला तेव्हा नॅचरली आपण इंडिजिनस म्हणजे ज्या लोकल स्पेसेस आहेत, म्हणजे सुपारी म्हणू किंवा आंबा म्हणू किंवा फणस म्हणू,
हीच झाडं प्रामुख्याने आम्ही लावायचं ठरवलं की ह्या झाडाला पानंही कायम असतील, त्याच्यामुळे इथला जो काही कार्बन डायऑक्साईडचं जे काही एक्झेल होईल त्यासाठी जास्तीत जास्त झाडं इथं प्रत्येक रस्त्याच्या दोन्ही बाजूला असू शकतील याचा विचार केला आहे. प्लॉटच्या बाहेर सुद्धा आम्ही जास्ती झाडं लावली आहेत आणि प्लॉटच्या आत मात्र प्रत्येकाला संधी दिली आहे की प्रत्येकाची एक आवड असते, त्याच्याप्रमाणे त्याची त्याला बाग डेव्हलप करायला आवडते. उद्या असं नको वाटायला की अरे सगळ्याच गोष्टी आमच्यावर लादल्या आहेत, थोडा आम्हाला फ्री हँड हवा आहे. मग त्याप्रमाणे आतला जो काही भाग आहे हा आम्ही त्या प्रमाणे आत बागेसाठी जागा रिकामी ठेवली. इव्हन कंपाऊंड वॉलसाठी सुद्धा विचार केला. आम्ही असा विचार केला की आपण कंपाऊंड वॉल जेव्हा उंच बांधली असं आपण खूप समजतो, तर खरं कंपाऊंड वॉल ही 1.5 मीटरपर्यंतच बांधलं. तिचा अर्थच असा आहे की फक्त बाहेरची आणि आतल्या जमिनीतला किंवा आपली हद्द ही कळणं हा त्याच्यातला फरक आहे. मग आमच्या असं लक्षात आलं की इथे काही काळ जर कोणी सेकंड होम म्हणून जर घर वापरलं तर तो 2 महिन्यातनं 3 महिन्यातनं एकदा येईल. तेव्हा कंपाऊंड जास्ती उंच नको, ते बाहेरनं सहज जाता येताना प्रत्येकाचं मेन डोअर आम्हाला दिसलं पाहिजे, तिथल्या जाणाऱ्या येणाऱ्या वॉचमनला दिसलं पाहिजे की अरे हे कंपाऊंड, म्हणून आम्ही कंपाऊंड हे 3-4 फूट याच्यामध्ये 3.5 फुटापर्यंतच ठेवलंय, म्हणजे बाहेर जाताना त्यांचं मेन डोअर दिसेल आणि त्यांचं कुलूप बिलूप लागलंय ना हे लक्ष सुद्धा आमचं राहू शकेल. अशा तऱ्हेने आम्ही ह्याचं कंपाऊंडचा विचार केलाय. आणि हे कंपाऊंड करताना आम्ही स्पेशल त्याला फायबर सिमेंट बोर्डचा मुद्दामून वापर केला की जे लाईफ लॉंग किंवा जास्त टिकाऊपणा हा जास्ती आहे. एकदा रंग दिला की चालेल, कारण खूप जर विटकामाचं प्लास्टर केलं आणि त्याला जर क्रॅकिंग आलं किंवा काही परत रंग द्यायचा तर हे सेकंड होमच्या वेळी प्रत्येकांना जमतंच असं नाही. म्हणून आम्ही खास हे फायबर सिमेंटचं गेट केलं. अशा तऱ्हेने ही स्कीम खरं म्हणून सांगू का अशी उमलत गेली. अगदी पहिल्याच दिवशी लख्ख समोर चित्र होतं अशातला प्रकार नाही, पण साईट कंडिशन्स, तिथलं लोकल मटेरियल, तिथे अवेलेबल सहज त्यांनी असणारी कामगार लोक, कारण तिथल्या लोकल लोकांना सुद्धा रोजगार मिळावा ही इच्छा आहे. सगळं स्पेशलाइज पुण्याहून लेबर नेणं हे योग्यही नव्हे, तिथल्याही लोकांना रोजगार मिळावा आणि त्यांना मग जमेल असं बांधकाम, अशा पद्धतीने हा सगळा विचार करून आम्ही ही साईट डिझाईन केली. त्याच्याप्रमाणे आमची ह्या सगळी जी टीम आहे, आर्किटेक्ट, प्लंबिंग कन्सल्टंट, इलेक्ट्रिकल कन्सल्टंट, लँडस्केप आर्किटेक्ट, या सगळ्यांची मिळून आमची अशी एक टीम बनली आणि या सगळ्यांनी मिळून बनवले नकाशे. आणि मग याची पुढची स्टेजला आम्ही गेलो, ते म्हणजे सँक्शनिंग प्रोसेस. सँक्शनिंग प्रोसेस ही अत्यंत महत्त्वाची प्रोसेस आहे. शेवटी आपण कितीही स्वप्न बघितली तरी ते स्वप्न वास्तवात आणताना काहीतरी भान ठेवलं पाहिजे. आपण जी घरं ठरवली ती सँक्शन होण्यासारखी आहेत का याचा विचार केला पाहिजे. आणि ते सँक्शन होण्यासाठी सर्व नियमावलीचा अभ्यास करून हे सर्व प्लॅन्स आमच्या आर्किटेक्ट्सनी बनवले आणि ते रत्नागिरीमध्ये सँक्शनिंगसाठी आपण प्रोसेस केले. आणि मग रत्नागिरीच्या टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटनी त्याची स्क्रुटिनी करून योग्य अयोग्य काय त्यांची मतं देऊन त्याच्याप्रमाणे कमी जास्त सुधारणा सजेस्ट केल्या. आणि त्याच्याप्रमाणे आम्ही पहिल्यांदा या सगळ्या जागेचा प्लॉटेड लेआउट सँक्शन करून घेतला, जो 12 जून 2013ला आपण सँक्शन करून घेतला. आणि त्याच्यानंतर महिन्याभराच्या आसपास आम्ही याचं बांधकामाचा स्वनकाशा सँक्शन करून घेतला. म्हणजे जी घरं आम्ही बांधणार आहोत, जी लोकांकडे विकण्यासाठी घेऊन जाणार आहोत, त्याचं सर्व नकाशे सँक्शन करून घेतले. आणि म्हणजेच याचा नॉन ॲग्रिकल्चर यूज हा आम्ही सँक्शन करून घेतलाय. ज्या ऑर्डरमध्ये, म्हणजे ह्या अशा ऑर्डर्स असतात, या ऑर्डरमध्ये स्पेसिफिकली लिहिलेलं असतं की निवासी बांधकामासाठी या जमिनीचा अकृषिक वापर योग्य आहे किंवा चालेल, अशा पद्धतीने ह्याच्या परवानगी असतात. या परवानग्या सगळ्या मिळाल्याशिवाय आम्ही लोकांपर्यंत जात नाही. खरं म्हटलं तर कोणीच जाऊ नये, की सर्व जे लोक आहेत हे लोन घेणार असतात, आपल्या सगळ्या कागदपत्रांच्या जीवावर जशी त्यांची पुंजी लावणार असतात, तसेच त्यांच्या वेगळ्या वेगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतात, त्यांनाही या सगळ्या प्रोजेक्टची छाननी लोन देण्याच्या आधी सुलभ जावी म्हणून ह्या सगळ्या कागदपत्रांचं आपण म्हणूया लीगल कागदपत्रांची स्क्रुटिनी करणं सुलभ जावं, या पद्धतीने आपल्या कागदपत्रांची रचना असावी. म्हणजे जसं आमचं डेव्हलपमेंट अग्रीमेंट आहे, पॉवर ऑफ अटर्नी, या तर गोष्टीच आहेत. आता हा प्लॅन सँक्शन झाला, NA ऑर्डर आहे, किंवा या सगळ्याच्या आपण बघितलं तसं फेरफार, लेटेस्ट 7-12 असावा 6 महिन्याच्या आतल्या, या सगळ्याच्या फाईल्सच बनवून ठेवायच्या.
आणि या सगळ्याच्या फाईल्स बनवून त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडे पाठवल्या म्हणजे मग ते प्रोजेक्ट आपला याला फायनान्स देण्यासाठी योग्य आहे का नाही, इथं जे ग्राहक येतील यांना इथे आपल्याला लोन देण्यासाठी योग्य आहे का नाही याची ते स्क्रुटिनी करतात. आणि हे खूप एका अर्थाने चांगलं आहे. हे मला नेहमी असं वाटतं की जेव्हा आपण 4-5 बँकांकडे आपले कागदपत्र पाठवतो तेव्हा 4-5 बँकांचे त्यांचे सक्षम वकील या सगळ्या कागदपत्रांची स्क्रुटिनी करत असतात. आणि एवढे सगळे लोक जेव्हा आपल्या प्रोजेक्टला ग्रीन सिग्नल देतात याचा अर्थ आपला कायदेशीर हा प्रोजेक्ट आहे असं म्हणायला हरकत नाही, सेफ होतं. म्हणजे आपणही निर्धास्त होतो की अरे आपण सगळे कागदपत्र योग्य आहेत, आपण लोकांना पैसे गुंतवायला सांगतोय, आपली एक जबाबदारी आहे, तर कागदपत्र योग्य आहेत. या सगळ्या गोष्टींची या निमित्ताने छाननी होते आणि आपला प्रोजेक्ट फुलप्रूफ व्हायला मदत होते. त्यामुळे डेव्हलपर्स लोकांनी सुद्धा ह्याच्याकडे पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंडनीच बघितलं पाहिजे. आणि या सँक्शनचा उपयोग लोकांनी सुद्धा हे सर्व आपल्याकडे आपण यांच्याकडे जमिनीत पैसे गुंतवतो आहेत किंवा घरात पैसे गुंतवतोय त्याला सर्व कागदपत्र आहेत ना हे बघून घ्यावं. त्यांनी जर फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडे गेले तर हरकत नाही, कारण तेच लोक त्यांच्यासाठी या गोष्टी काम करत असतात. त्यांनी आधीच ते सगळ्या कागदपत्रांची छाननी केली असेल. काही लोक स्वतः सुद्धा आधी कागदपत्र घेऊन त्यांच्या वकिलाला दाखवून खात्री करून घेऊ शकतात की मी इथे पैसे घालू इच्छितो, हा योग्य आहे ना, हेही हे ग्राहक लोक करू शकतात. किंबहुना त्यांचा तो हक्कच आहे असं म्हणायलाही काही हरकत नाही. या सगळ्यांची खातरजमा करून मगच त्यांनी इथे पैसे गुंतवावेत असं मला वाटतं, कुठल्याही प्रोजेक्टमध्ये फॉर दॅट मॅटर. आणि तसेच त्याचीच खातरजमा करून त्यांनी आनंदममध्ये सुद्धा आपले पैसे गुंतवायला काही हरकत नाही. आता आम्ही छातीठोकपणे सांगू शकतो की आमची जी काही स्कीम आहे ही सर्व कागदपत्रांच्या दृष्टीने योग्य आहे, लीगल आहे, व्यवस्थित आहे. कुठल्याही तऱ्हेचा धोका या स्कीममध्ये पैसे गुंतवण्यासाठी नाही. या सगळ्या स्कीमचा प्लॅन सँक्शन करून किंवा एनी ऑर्डर घेऊनच आम्ही फक्त थांबलो नाहीत. त्याच्या पुढची आमची जी स्टेप होती ते म्हणजे पहिल्यांदा 32 एकर या जागेचा एक पूर्ण सातबारे असतात किंवा याच्या ज्या 7-8 जागा मिळून एक होती म्हणून तेवढे सातबारे होते. आता आम्ही प्लॅन सँक्शन झाल्यावर प्रत्येक प्लॉटचा, आता इथे असे हे सगळे जे दिसत आहेत या प्रत्येक प्लॉटचा इंडिव्हिज्युअल सातबारा आता काढून घेतलाय. थोडक्यात मोठ्या सातबाराची फोड छोट्या छोट्या जेवढे प्लॉट आपल्याला सँक्शन झाले तेवढ्या प्लॉटची इथे सगळ्यांना सातबारा आहेत. त्यामुळे जे लोक इथे आपलं घर बुक करतील किंवा प्लॉट बुक करतील त्यांना स्वतःचा म्हणजे त्या प्लॉटचा सातबारा त्यांना मिळणार आहे. अल्टिमेटली या सातबाराचं पुढे काय होईल तर अल्टिमेटली या सातबाराचं पुढे असं होईल की आपण इथे एक सोसायटी फॉर्म करणार किंवा छोट्या छोट्या सोसायटीच्या अनेक सोसायट्या आपण स्थापन करणार आणि या सोसायटी या बेसिक सगळ्या जागेची मूळ मालक होईल. आणि हे प्रत्येकजण त्याचे सभासद होतील आणि त्यांना सोसायटी जी आपण स्थापन करणार आहोत त्या सोसायटीचे पदाधिकारी या प्रत्येक प्लॉटला शेअर सर्टिफिकेट हे देतील. म्हणजे हे सोसायटी करण्यापाठीमागची भावना सुद्धा अशी आहे की जेव्हा आपण एखाद्या घरांची सोसायटी स्थापन करतो तेव्हा त्याचा मेंटेनन्स करणं हे पुढे खूप सोपं आणि सुलभ होऊन जातं. सगळ्या मेंबर्सचा त्याच्यावर स्वतःचा काम करण्याचा त्यांचा जो काही भाग आहे म्हणजे असं त्यांना वाटायला नको की डेव्हलपर सांगतोय म्हणूनच आम्हाला अमुक गोष्ट करायला लागते. ते ठरवू शकतात आपल्याला मेंटेनन्स चार्जेस किती ठेवायचे, नंतर आपल्याला ट्रान्सफर करताना एनओसीची प्रोसिजर काय ठेवायची, योग्य मेंबर आपल्याकडे येता येत ना, हा सगळा चांगला कंट्रोल राहतो. त्यामुळे सोसायटी असणे खूप नंतरच्या मेंटेनन्सच्या दृष्टीने सोसायटीच्या इनॉलच घरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सोसायटी असणं हे चांगलं आहे. म्हणून आम्ही इथे ठरवलं की आपण इथे सोसायटी फॉर्म करणार आणि मग सोसायटीचे लोक हे पुढे गोष्टी ज्या काही कार्यवाही करायच्या ते करतील. अर्थात यासाठी आम्ही कायम बरोबर असतोच. आता आम्ही सगळ्या जुन्या जेवढी कामं केली त्याच्या प्रत्येकाची आम्ही सोसायटी स्थापन करून दिलेल्या आहेत आणि आजही त्या लोकांना जर कुठल्याही गोष्टीसाठी आमची मदत लागली किंवा त्यांना काही अडचण आली तर आम्ही कायम त्यांच्याबरोबर असतोच. असं नाही की हा संबंध संपलाय, पण शेवटी हे कसं आहे की असं बघा ना की आपली मुलगी असते आणि मुलीचं आपण जेव्हा लग्न करून जातो तेव्हा ती सासूरवाडी जाते तेव्हा आपला मुलीशी संबंध संपत नाही, पण आपली मुलगी ही योग्य हातात जावी ही जशी एखाद्या वडिलांना काळजी असते तसं डेव्हलपर म्हणून आम्हालाही काळजी असते की बाबा ही मोठी जर आपला प्रोजेक्ट हा नीट मेंटेन व्हावा, योग्य लोकांच्या हातात जावा, त्याची देखभाल व्यवस्थित व्हावी म्हणून आम्ही ही सोसायटी फॉर्म करत असतो. त्या पद्धतीने ही सगळी कागदपत्र मेंटेन झाली आणि आता तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की ही जी साईट आहे किंवा हे जो आनंदम हा प्रकल्प आहे हा याच्यामध्ये काय सुविधा आहेत किंवा हा कसा असेल तर आपण आता बघूया ह्या आनंदम या प्रकल्पाच्या सुविधांविषयी. आता आपण या ज्या प्रकल्पाविषयी
आता परत एकदा थोडंसं जाणून घेऊया. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे हा गुहागर म्हणजे रत्नागिरी तालुका आहे. म्हणजे मुंबई गोवा हायवेला चिपळूणला राईट टर्न घेतला की आमची साईट 35-40 किलोमीटरवर आहे. किंवा पुण्याहून तुम्ही गेलात तर वरंधा घाटातनं महाड मार्गे जाऊ शकता, अथवा पुढे उमरज मार्गे उमरजच्या इथनं राईट टर्न घ्यायचा. पुणे कोल्हापूर रोडला उमरज आहे, उमरजला राईट टर्न घ्यायचा. मग कोयना पाटण म्हणजे पाटण कोयना चिपळूण परत क्रॉस करून गुहागरला जाऊ शकतो. आमचा हा जो प्रकल्प आहे तो समुद्र किनाऱ्यापासून ॲक्च्युली 9 किलोमीटर लांब आहे, किंवा गुहागरपासून 9 किलोमीटर अलीकडे असं म्हणलं तरी चालेल. शृंगारतळी जे गाव आहे, शृंगारतळी गावापासून उजव्या हाताला वळलं की पूर्वीचा जो एनरॉन प्रकल्प आहे त्या रस्त्याला वळलं की 2 किलोमीटरवर हा प्रकल्प आहे. आणि गुहागर हे लोकेशनही छान आहे. म्हणजे गुहागरचं व्याडेश्वर मंदिर तर अगदी खरं तर प्रसिद्धच आहे. दुर्गादेवी टेम्पल आहे, स्वच्छ समुद्र किनारा आहे. किंवा इथून 20-25 किलोमीटरवर जवळच हेदवी आहे. हेदवीचं गणपती मंदिर अतिशय छान आहे. वेळणेश्वर आहे. तर अशा ह्या सगळ्या एका चांगल्या टापूत म्हणूया आपण, अशी ही साईट आहे. 32 एकरवरची साईट आहे. ह्याच्यावर आम्ही असा एकदा विचार केला की इथे जी लोक येतील ती काही वेळा लोक काय म्हणतात की आपण एखादं घर घेतलंय, पण तिथं गेलं की घरच्या बायका म्हणतात अहो आता तिथे जाऊन मी कुठे ते घर साफ करू, झाडू पोछा करू, म्हणजे आपण 2 महिन्यांनी जाणार आणि तुम्ही सगळे बाहेर मजा करणार आणि आम्हाला मात्र झाडू पोछा करायला लावणार. तर ह्या आपल्याच घरातल्या बायकांना किंवा कोणालाही तिथं एकदा आपण त्या घरी गुहागरच्या आनंदमच्या इथं आलो की झाडू पोछा करायला लागू नये, म्हणून आम्ही आता हळूहळू तिथं अशी व्यवस्था करणार आहोत की जे लोक इथे घर बुक करतील त्यांनी समजा असं ठरवलं की मी पुण्याहून बाबा किंवा मुंबईहून निघाले, आता आम्ही एक 5-6 तासात तुमच्या आनंदमला पोहोचतोय, तर आम्ही याच्या आधी आमचं घर स्वच्छ करून ठेवा. तर आम्ही ही सर्व्हिस देणार आहोत की हे घर स्वच्छ झालेलं असेल तुम्ही यायच्या आधी. एवढंच नाही तर आल्यावर गरम गरम घरगुती जेवण सुद्धा मिळण्याची इथं आम्ही व्यवस्था करणार आहोत की ज्यावेळी आल्यावर बायकांना नेहमी जे असतं की बाहेर गेल्यावर स्वयंपाक करायला लागू नये, त्याही गोष्टीची आपण खबरदारी इथं घेतोय. त्यावेळेला लोकांना अशी भीती वाटते की अरे मी तिथे जातोय पण मला एखाद्या वेळा आजारी पडलं तर औषधं मिळतील का. तर आम्ही इथे ऑनकॉल औषध मिळण्याची सुद्धा व्यवस्था करणार आहोत की तिथे जर सहजतेने मिळण्याजोगं तुमचं जर एखादं औषध असेल तर तुम्ही आमच्या तिथल्या ऑफिसमध्ये सांगाल आणि मग त्या ऑफिसमधली माणसं तुम्हाला घरी हे ऑनकॉल औषधं किंवा ऑनकॉल ग्रॉसरी सुद्धा आणून देऊ शकतील. तेव्हा ही ऑनकॉल फूड, ऑनकॉल मेडिसिन, ऑनकॉल हाऊसकीपिंग, ऑनकॉल ग्रोसरी अशी ही ऑनकॉल सुविधा असणारी अशी ही स्कीम आहे की जे आम्हाला असं वाटतं की जास्तीत जास्त तुम्ही जर इथे घर बुक केलं तर तुमचं जीवन आरामदायी जावं. आणि नुसतं एवढंच नाही तर याच्या पलीकडे एक छोटी कविना नदी आहे, त्याला उन्हाळ्यात थोडं पाणी कमी असतं पण पावसाळ्यात अशी फुगलेली असते. तर त्याच्या जवळपासच्या एरियात आम्ही मेडिटेशन हट्स करणार आहोत की ज्यावेळी शांतपणे माणसाने तिथे बसून ध्यान करावं असं आम्हाला वाटतं. किंवा त्याचा एखाद्याला काही छंद असतो तो जोपासावा, एखाद्याला चित्र काढावं असं वाटतं ते चित्र काढावं. त्यामुळे नेहमीच्या ज्या टिपिकल गोष्टी असतात, क्लब हाऊस आहे का तर आहे, चिल्ड्रन प्लेग्राऊंड आहे का, मुलांना खेळायला जागा तर आहे, तिथे तुम्हाला ऑफकोर्स चालायला ज्याला आपण जॉगिंग ट्रॅक म्हणतो तसं इथं जागाच जागा आहे, म्हणजे त्याबद्दल तर काही वेगळी जागाची गरजच नाही आहे. या सगळ्या गोष्टी आहेतच. पण मला असं वाटतं की ह्या मेडिटेशनच्या ज्या गोष्टी आहेत त्या आजच्या आपल्या जगात खूप आवश्यक आहेत, ज्या खरं तर पुण्यात सुद्धा कराव्यात, त्याच्यासाठी सुद्धा जागा द्याव्यात. पण तेवढा शांतपणा आपल्याला कदाचित शहरात मिळत नाही. हा शांतपणे तुम्हाला निसर्गाच्या कुशीत इथे मिळेल असा मला विश्वास वाटतो. म्हणून माझी अशी इच्छा आहे की जेव्हा आम्ही डेव्हलपर म्हणून काम करत असतो तेव्हा आम्ही नुसतं घरं नाही डिझाईन करू. आमची अशी इच्छा आहे की आम्ही लोकांची लाईफस्टाईल डिझाईन करू इच्छितो ज्या योगे त्यांचं स्वतःचं आयुष्य जास्तीत जास्त समृद्ध व्हावं, आनंदी व्हावं, सुखी समाधानी व्हावं, एनरिच व्हावं, असं त्यांचं व्हावं. आमच्या घरातनं लोकांचं असं आयुष्य समृद्ध व्हावं अशी जास्तीत जास्त खबरदारी घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. ज्याच्यात चुका असतील का तर चुका असू शकतात, तुम्ही काही गोष्टी सांगितल्या तर अजूनही आम्ही काही गोष्टी इम्प्रूव्ह करू शकतो. पण आनंदमध्ये येऊन तुमचं जीवन अजून आनंदी बनावं, अजून समृद्ध व्हावं या अतिशय प्रामाणिक भावनेतनं आम्ही ही स्कीम डिझाईन केली आहे. त्याच्यामध्ये मी मगाशी म्हणलं तसं अगदी 350 फुटाच्या घरापासनं, स्टुडिओ अपार्टमेंट पासनं ते 1000 फुटाचं घर आणि 3000 फुटाचा प्लॉट असे सुद्धा घरं आहेत ज्याच्यामध्ये रो हाऊसेस आहेत की जे 350, 400, 500 स्क्वेअर फुटाचे रो हाऊसेस आहेत जे सगळ्यांना परवडू शकतील, त्यांच्या उपयोगाला ते येऊ शकतील अशा तऱ्हेची इथे
वेगळी घरं आहेत. गेटेड कम्युनिटी ज्याला आपण म्हणतो ना, एकत्र राहणं, हे असं एकत्र राहणं इथं होऊ शकेल. माझी तर खरं इच्छा आहे. फक्त आता हे गोष्टी कशा कशा फळतील फुलतील त्याच्यावर आहेत, की आजकाल आपण एखाद्या शहरात जेव्हा राहायला जातो तेव्हा आपल्या मुलीची मुंज करायची तरी आपल्याला एक हॉल घ्यायला लागतो. इथं आपलं क्लब हाऊस आणि ही मोकळी जागा एवढी आहे की इथंच लोकांनी आपल्या मुलांच्या मुंजी कराव्यात. आपले सिनियर सिटीजन असतात, त्यांची 60 असते, 75 असते, 81 वर्ष पूर्ण झाल्यावर आपण सहस्त्रचंद्र दर्शन करतो. असे सुद्धा त्यांचे घरगुती जे कार्यक्रम आहेत ते इथं व्हावेत. त्यांना बाहेर कुठं जाण्याची गरजच पडू नये अशा रीतीने या सगळ्या स्कीमची रचना केली आहे. आपण इथे जरूर या, जरूर बघा, किंवा आमच्या वेबसाईटला भेट देऊन सुद्धा बघा, www.rbchafalkarhomes.com. यालाही तुम्ही आमचे जुने प्रकल्प काय आहेत त्याच्याबद्दल जाणून घ्या, या प्रकल्पाबद्दल जाणून घ्या. आणि ओव्हरऑलच फक्त हे जे सगळं आपण शेअर केलं ते फक्त आनंदममध्ये तुम्ही काहीतरी घर बुक करावं ह्याच्यासाठी नाही आहे. एक विकसक म्हणून, एक डेव्हलपर म्हणून, बिल्डर म्हणून एक स्कीम डिझाईन करताना आमचा काय विचार असतो हा तुमच्याशी शेअर करायचा हा प्रयत्न आहे. तुम्ही जिथे घर घ्याल तिथे याच विचारांनी घर घ्या. तुम्हाला नक्की चांगला अनुभव होईल, तुमचं नक्की जीवन आनंदी होईल. या सगळ्या शुभेच्छांसकट मी आपली रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू.